नमस्कार मंडळी. तर आज आपण संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण काय काय उपाय करू शकतो हे जाणून घेणार आहोत. आणि त्याशिवाय अंगारकी संकष्टीच्या दिवशी एक कलश भरला जातो, इच्छापूर्ती कलश, त्या संदर्भातली सुद्धा माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे आजचा व्हिडिओ संपूर्ण बघा. तर चला सुरू करूयात. तर संकष्ट चतुर्थीला तुम्ही सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर गणेशाची, जर तुमच्या घरामध्ये प्रतिमा असेल किंवा मूर्ती असेल तर त्याची पूजा करायची आहे. तर मूर्ती असेल तर तुम्ही त्याला अभिषेक करू शकता. मूर्तीला अष्टगंध लावून घ्या. फुलं, हार, दुर्वा हे अर्पण करायचे आहे. तसंच धूप, दीप, अगरबत्ती लावल्यानंतर गणपती बाप्पांचा आवडता नैवेद्य म्हणजे मोदक हे त्यांना तुम्ही अर्पण करू शकता. यानंतर गणेश स्तोत्र, अथर्वशीर्ष आणि गणपतीचे श्लोक हे म्हणावेत आणि शेवटी आरती करून घरात प्रसाद वाटावा. यामुळे गणपतीची निश्चित कृपा आपल्याला मिळते आणि घरात सुख, शांती, समृद्धी ही प्राप्त होते अशी मान्यता आहे. तर मंडळी, संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती मंदिरात जाऊन गणपतीला लाल जास्वंदाचे फूल आणि दुर्वा या अर्पण कराव्यात. असं म्हणतात की गणपतीला दुर्वा आणि जास्वंदाचे फूल हे अतिशय प्रिय आहे. त्यामुळे तुमची इच्छा लवकर पूर्ण व्हायला ही मदत होते. मात्र कोणतीही इच्छा मागताना पवित्र भाव हे मनात असू द्यात आणि पूर्ण विश्वासाने तुम्ही प्रार्थना करा. आणि शिवाय आपले आचरण सुद्धा हे त्यावेळी योग्य असले पाहिजे. आपली कर्म सुद्धा चांगली असायला पाहिजेत, तरच देव आपल्याला प्रसन्न होतो. तर आर्थिक अडचण जर असेल तर बघा, संकष्ट चतुर्थीच्या दिवशी व्रत करून तुम्ही गणपती मंदिरात जावे. मनोभावे गणपती समोर हात जोडून आपली इच्छा त्यांना सांगावी. यामुळे गणपती मंदिरात बाप्पा समोर बसून चिंतन तुम्ही करत असता तेव्हा ओम गम गणपती नमः या मंत्राचा तुम्ही किमान 108 वेळा तरी जप केला पाहिजे. असे केल्याने तुमची मनोकामना पूर्ण होऊन आर्थिक अडचणी या संपुष्टात येऊ लागतात असे सांगितले जाते. याशिवाय विवाह जमण्यासाठी सुद्धा अनेक जण संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणेशाचे उपाय करतात. या दिवशी तुम्ही आपल्या घरातील गणपतीची पूजा करायची आहे. एक हळकुंड घ्यायचे आहे आणि घरातील गणपती समोर ते ठेवून तुम्हाला आपली इच्छा सांगायची आहे. नंतर ते हळकुंड घेऊन कोणत्याही गणपती मंदिरात जावे. बाप्पाच्या पायाशी ठेवून आपली कामना बाप्पाला सांगावी. हा उपाय केल्याने मनपसंत जोडीदार मिळतो असे मानले जाते. त्यानंतर बघा, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्रीयंत्राची सुद्धा पूजा केली जाते. घरात श्रीयंत्र आणावे व संकष्ट चतुर्थीच्या दिवशी त्याची देवघरात पूजा करावी. श्रीयंत्रावरती 2 सुपाऱ्या ठेवाव्यात. गणपती समोर हात जोडून आपली मनोकामना सांगावी. गणपतीची पूजा करावी आणि आरती झाल्यानंतर या सुपाऱ्या लाल कापडामध्ये बांधून आपल्या पर्स किंवा घरातील तिजोरीमध्ये अथवा तुम्ही जिथे व्यवसाय करत असाल त्या दुकानातील गल्ल्यात ठेवाव्यात. आणि ही पोटली जर तुम्ही ठेवली तर अशामुळे बरकत येते, पैशांची कमतरता आपल्याला भासत नाही असे मानले जाते. तर मंडळी, आजची जी संकष्ट चतुर्थी आहे ती वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी आहे. तिला विकट संकष्ट चतुर्थी सुद्धा म्हणतात. आणि या दिवशी भगवान गणेशाच्या वक्रतुंड रूपाची ही पूजा केली जाते, ज्यामुळे सर्व संकटेही दूर होतात. उपवास करून चंद्राला अर्घ्य दिले जाते आणि उपवास हा सोडला जातो. एका कथेनुसार श्रीकृष्णाने संकष्टीचे व्रत केल्यामुळे त्याच्यावरील चोरीचा आळ हा दूर झाला होता. वैशाख संकष्ट चतुर्थी हिची कथा अशी सांगितली जाते की एकदा भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांच्यामध्ये वाद झाले होते. त्यामुळे लक्ष्मी माता ह्या रागावून पृथ्वीवरती निघून गेल्या. त्यामुळे त्यांना परत आणण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागले होते, पण त्यांना त्यामध्ये काही यश येत नव्हते. तेव्हा गणेशाने त्यांना विकट संकष्टीचे व्रत करण्यासाठी सल्ला दिला. विष्णूजींनी विधिवत पूजा आणि उपवास केला आणि त्यानंतर लक्ष्मी माता त्यांना प्रसन्न झाली. दुसरी कथा अशी आहे की भगवान श्रीकृष्णाने स्वमंतक मणी चोरल्याचा आळ त्याच्यावरती लागला होता. त्यांनी नारद मुनींच्या सल्ल्यानुसार हे व्रत केले आणि त्या आळातून ते मुक्त झाले. व्रताचे महत्व असे सांगितले जाते की या दिवशी वक्रतुंड रूपाची पूजा आणि कमळगट्ट्याच्या हलव्याचा जर तुम्ही नैवेद्य दाखवला तर घरातील दारिद्र्य हे दूर होते. वैशाख महिन्यातील ही चतुर्थी विशेषतः संकट निवारण करणारी मानली जाते. तर मंडळी, ही मंगळवारची संकष्टी आलेली आहे, त्यामुळे आपण तिला अंगारकी म्हणून संबोधतो. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये सहसा सर्व गणेश भक्त संकष्ट चतुर्थीच्या दिवशी हा उपवास धरतातच. आपल्या घरी संध्याकाळी देव्हाऱ्यातल्या मंगलमूर्ती गणेशाची पूजा करून आपण बाप्पाला दुर्वा मोदक अर्पण करतो.
आणि चंद्रोदयानंतर आपण सर्वजण घरातील गणपतीचे श्लोक वाचतो आणि उपवास सोडतो. परंतु ही संकष्टी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा तिला आपण अंगारकी चतुर्थी संबोधतो. तर त्याची एक सुंदर अशी रंजक कथा आहे. कृतायुगामध्ये अवंती नगरीत वेदवेते अग्निहोत्री ऋषी भरद्वाज हे महान गणेश भक्त असून त्यांनी त्या युगापासूनच मानवसृष्टीला गणेश पूजेचे महत्व हे पटवून दिले होते. ह्या ऋषींकडून पृथ्वीच्या गर्भातून अंगारक नामक जास्वंदी वृक्षाच्या सानिध्यात रक्तवर्णीय भौमपुत्र जन्माला आला होता, जो 7 वर्षांचा झाल्यानंतर पृथ्वीनं त्याला पुन्हा भारद्वाज ऋषींच्या स्वाधीन हे केले होते. ऋषींनी त्याचे उपनयन केले, त्याला वेद शिकवले आणि गणेश मंत्र देऊन उपासना करण्यासाठी सांगितले. त्यानंतर हा मुलगा अरण्यामध्ये गेला. त्याने 1,000 वर्षे तप करून गणेशाला प्रसन्न करून घेतले आणि हा जो दिवस होता मंगळवारचा दिवस, ज्याला आपण संकष्ट चतुर्थी म्हणतो, पण अंगारक संकष्ट चतुर्थी म्हणतो. तर स्वर्गात राहून अमृत प्राशन करायचं आणि त्रैलोक्यात विख्यात व्हायचे वरदान त्याने प्रसन्न झालेला गणेशाकडे मागितला. यावरती गणेश सुद्धा आपल्या परमभक्ताला त्यांनी हे वरदान दिले. यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवारची जी संकष्ट चतुर्थी असेल ती तुझ्यास अंगारिका या नावाने ओळखली जाईल आणि संबंधित उपासक हे 21 संकष्टी केल्याची त्यांना फलप्राप्ती होईल ती ह्या चतुर्थीमुळेच. आणि तुझ्या या 1,000 वर्षाच्या तपश्चर्येचे पुण्य युगानुयुगे त्यांच्यातही वाटले जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना या पूर्ण होतील आणि ते ऋणमुक्त होतील. अशा प्रकारे त्रैलोक्यात तू सुविख्यात होशील आणि तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम आणि अंगारकासारखा लाल म्हणून अंगारक व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगळ ह्या नावाने तुला ब्रह्मांडातल्या आकाशात ग्रहांमध्ये सुद्धा स्थान मिळेल आणि तू सदैव अमृतपान करशील. त्यामुळेच गणेशाच्या या वरदानामुळे तेव्हापासून अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्व प्राप्त झाले आणि म्हणूनच ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीचे व्रत किंवा उपवास करणे हे जमत नसते, अशाने अंगारकी मात्र न विसरता आणि न चुकता आवर्जून करावी, ज्यामुळे 21 संकष्टी केल्याची फलश्रुती आपल्याला नक्कीच लाभणार आहे. असं मानलं जातं की अंगारक संकष्टीच्या चतुर्थीच्या दिवशी मंगळ ग्रहाच्या पुण्यलहरी ह्या कैकपटीने सहस्रपटीने पृथ्वीवरती आकर्षित या दिवशी होत असतात. तर मंडळी, अंगारकी चतुर्थीला आपण गणपती बाप्पाची उपासना केल्याने आपल्या जीवनातील अनेक संकटे दूर होतात अशी ख्याती आहे. पण या दिवशी आपल्या मनातील इच्छा या बाप्पापर्यंत पोहोचवण्यासाठी एक कलश भरण्याचा हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो. जर तुम्हाला नोकरी, व्यवसाय किंवा वैयक्तिक जीवनात काहीही अडथळे असतील तर अंगारक संकष्टीच्या दिवशी हा उपाय नक्की केला पाहिजे. तर बघा, अंगारक संकष्ट चतुर्थी हे आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची आणि शुभ मानली जाते. जेव्हा संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा त्याला आपण अंगारकी असे संबोधतो. या दिवशी केलेल्या उपवासाचे महत्व हे अनन्यसाधारण असून असे मानले जाते की केवळ एका अंगारकीला विधिवत उपवास केल्याने भाविकांना वर्षभरातील 21 संकष्टी चतुर्थीच्या उपवास करण्याचे पुण्य हे प्राप्त होते. हा दिवस गणपती बाप्पा आणि मंगळ ग्रहाशी संबंधित असल्यामुळे या दिवशी केलेली आराधना कुंडलीतील मंगळ दोष दूर करण्यासाठी, कर्जमुक्तीसाठी आणि कामातील सर्व विघ्ने दूर करण्यासाठी अत्यंत फलदायी ठरतो. तर या दिवशी आपल्याला काय करायचे आहे, तर या शुभ मुहूर्तावरती आपल्याला इच्छापूर्ती कलश हा भरायचा आहे. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आपली सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. या उपवासाची सविस्तर विधी आणि त्याचे लाभ असे आहेत की बघा, आपल्याला हा उपाय करण्यासाठी आपल्याला एखादा तांब्या घ्यायचा आहे. मग तुम्ही तुमच्याकडे जो तांब्या असेल, पितळेचा असेल किंवा चांदीचा असेल, कोणताही तुम्ही घेऊ शकता. आणि या कलशामध्ये तुम्हाला थोड्याशा अक्षता, एखादी नाणं, सुपारी, हळद कुंकू, फुलं आणि 21 दुर्वांची जोडी लागणार आहे. मग तुम्ही त्या 5, 7, 11, 21, 51 तुमच्या यथाशक्ती तुम्ही घेऊ शकता. सर्वात आधी उजव्या हातामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी घ्यायचंय. डाव्या हाताने पाण्यामध्ये तुम्हाला अक्षता, हळद कुंकू, फुलं हातात घेऊन मनात बाप्पाचं स्मरण करायचं आहे आणि तुमच्या मनातील इच्छा हे संकल्प करून आपल्या बाप्पाला सांगायचं आहे आणि पाणी हे तावणामध्ये सोडून द्यायचं आहे. आणि आता जो तुम्ही कलश घेतलेला आहे त्या शुद्ध पाणी भरा. त्या पाण्यामध्ये तुम्ही जे साहित्य तुम्हाला सांगितले आहे ते सगळं तुम्ही टाकायचं आहे. हे सर्व टाकून ह्या कलशाच्या
मानेभोवती एक रक्षासूत्र बांधायचं आहे. तर माझ्याकडे रक्षासूत्र नव्हतं म्हणून मी हा लाल रंगाचा धागा बांधलेला आहे. आणि ओम गम गणपती नमः या मंत्राचा मनोभावे जप करत कलशावरती कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. हळद कुंकू वाहून कलशाचे पूजन करायचं आहे. कलशामध्ये 21 दुर्वांची जुडी त्यांना सुद्धा आपल्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आणि ती कलशामध्ये अर्पण करायची आहे. हा कलश बाप्पाच्या मूर्ती समोर किंवा देवघरात तुम्ही सुरक्षित जागी ठेवू शकता. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यानंतर कलशामधील दुर्वांसह ते पाणी आपल्याला पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे. जर वाहते पाणी तुमच्या जवळ उपलब्ध नसेल तर त्या दुर्वा तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता आणि कलशातील पाणी हे घरातील झाडांना तुम्ही घालू शकता. तर मंडळी, ह्या कलशामुळे आपल्याला काय लाभ होऊ शकतात, तर श्रद्धेने जर तुम्ही हा कलश अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी भरला तर तुमच्या आयुष्यातील प्रलंबित जी कामे आहेत ती मार्गी लागतात. आयुष्यातील नकारात्मकता ही दूर होते आणि त्यामुळे आपल्या आयुष्यातील आर्थिक अडचणी ह्या दूर होण्यास मदत होते. मंगळ दोषावरती सुद्धा हा एक उपाय समजला जातो, कारण अंगारकीच्या दिवशी हा उपाय केल्याने मंगळ ग्रहाचे प्रतिकूल परिणाम कमी होतात. तर मंडळी, आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स मध्ये मला नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत लोभ असावा. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.